चला आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करूया. त्यातला पहिला एक्झाम्पल आहे 3x - 4y इज इक्वल टू 10, 4x प्लस 3y इज इक्वल टू 5. ठीक आहे, आपल्याला आता हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे बाय युझिंग विच रूल, क्रॅमर्स रूल म्हणजेच डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे, डिटर्मिनंट मेथड लक्षात ठेवायची. तुम्हाला एक मी इझी ट्रिक सांगितली होती 12, 32, 13 ची. कुणाची? 12, 32, 13. त्या मेथडचा यूज करून आपण इथं त्या ट्रिक्सचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा लेट्स कंपेअर गिवन इक्वेशन्स विथ, आता हे दिलेले इक्वेशन्स आधी कम्पेअर करून घ्यायचे कोणासोबत? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 अँड a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. कम्पेअर केले. कम्पेअर केल्यावरती काय मिळणार आपल्याला? a1, a2, b1, b2 आणि c1, c2 च्या व्हॅल्यूज. मग a1 ची व्हॅल्यू काय आली? 3. b1 ची व्हॅल्यू काय आली? -4 आणि c1 ची व्हॅल्यू काय आली? 10. ठीक आहे, सेम a2 ची व्हॅल्यू किती आली? 4. b2 ची व्हॅल्यू किती आली? प्लसचा 3 आणि c2 ची व्हॅल्यू किती आली? 5. ठीक आहे, आता आपल्याला माहिती सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणे म्हणजे काय करणे? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू करणे. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युले आहेत क्रॅमर्स रूल साठी. एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी. आता हे डी आधी हा एक्स आणि वाय काढण्यासाठी आपल्याला डी एक्स आणि डी वाय आणि डी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. मग ते काढण्यासाठी आपण यूज करतो 12, 32, 13 ची ट्रिक. च्या आधी आपल्याला डी काढायचं. कुठलं काढायचं आहे? डी काढायचा. डी काढण्यासाठी काय करतो आपण? 12, 32. आता हे 12 तुम्ही लिहायची गरज नाहीये, तुम्हाला समजावं मग मी लिहितोय. ठीक आहे, 12 एक 12 ए म्हणजे 1 म्हणजे ए, 2 म्हणजे बी आणि 3 म्हणजे सी. म्हणजे 12 म्हणजे काय येणार? a1, a2, b1, b2. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? आता a1 ची व्हॅल्यू इथे पुट करायच्या 3, a2 ची 4, b1 ची -4 आणि b2 ची 3. आता हे डिटर्मिनंट सॉल्व करायचं. खूप सोपं आहे. 3 इंटू 3 -4 इंटू 4. ठीक आहे, समजलं? 3 3 9 हा आणि हा मायनसचा साइन आपला. 4 इंटू 4 16, पण हा मायनस म्हणून मायनस ते 16. ठीक आहे, इथं 9 मायनस मायनस प्लस 16 इज इक्वल 9 प्लस 16 25. मग डी ची व्हॅल्यू किती आली? डी इज इक्वल टू 25. ठीक आहे, आता डी आला. आता काय काढायचं आहे? डी एक्स. काय काढायचा? डी एक्स. मी काय सांगितलेलं? 12, 32. इथं 3, 2. 3 म्हणजे सी, 2 म्हणजे बी. मग C1, C2, B1, B2. ठीक आहे, 3 2 1 2 लिहायची गरज नाही, तुम्हाला समजा म्हणून मी आता लिहितोय. C1 ची व्हॅल्यू काय आहे? 10. C2 ची काय आहे? 5. B1 ची -4, B2 ची 3. सॉल्व करून घ्यायचं हे डिटर्मिनंट. 10 मल्टिप्लाइड बाय 3 -4 मल्टिप्लाइड 5 -4 मल्टिप्लाइड बाय 5. समजलं? 10 3 30, हा मायनसचा साइन आणि हा मायनसचा 20. 4 5 20, पण मायनसचा 4 म्हणून मायनसचा 20. 30 मायनस मायनस प्लस, हा प्लसचा 20 आला 50. मग डी एक्स ची व्हॅल्यू किती आली? 50. समजलं कशी आली? नक्की. आता आपल्याला काढायचं आहे डी वाय. काय काढायचं आहे? डी वाय. डी वाय इज इक्वल टू 12 काय? 12, 32, 13. मग इथं 1 आणि इथं 3. 1 म्हणजे काय? a1, a2. 3 म्हणजे c1, c2. a1 ची व्हॅल्यू काय? 3. a1 ची व्हॅल्यू काय? 3. a2 ची 4, c1 ची 10, c2 ची 5. मग 3 4 10 5. समजलं? मग इथं मल्टिप्लाय याचा
3 multiplied by 5 minus 10 multiplied by 4. 3 5 the 15 minus 10 multiplied by 4 40. आता प्लसचा 15 मायनसचा 40. मग प्लस मायनस मायनस पण मोठ्या संख्येचं चिन्ह. मग किती येणार मायनसचा 25 म्हणजे डी वाय किती आला मायनसचा 25. अजून आपलं सॉल्युशन झालेलं नाहीये. ठीक आहे. आता आपल्याला सॉल्व्ह करायचे एक्सचे व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू टी वाय अपॉन डी. मग आधी सांगा मला डी ची व्हॅल्यू किती आली 25, डी एक्सची 50 आणि डी वायची -25. ह्या व्हॅल्यू इथं पुट करून घ्यायच्या. सो एक्स इज इक्वल टू डी एक्स किती आहे 50 अपॉन टी 25. 25 1 25, 25 2 50. मग 2. मग एक्स इज इक्वल टू किती आला 2. समजलं. सेम वाय वाय डी वाय अपॉन डी. डी वायची किती आहे -25, डी किती आहे 25. 25 1 25 पण मायनसचा म्हणून मायनसचा 1. मग एक्स वाय किती आला -1. हां मग काय लिहायचं झाले आपलं उत्तर किती x2 आला आणि y -1 आला. मग सोल्युशन फॉर द गिवन simultaneous equations using Cramer's rule is x, y is equal to 2, -1. हे झाले आपले आन्सर. समजलं प्रत्येकाला सॉल्व्ह केले. ठीक आहे.